नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। पहिला गणित आहे, एका टाकीचा 2/5 भाग हिरव्या रंगाने तर 1/3 भाग लाल रंगाने आणि उरलेला 80 सेंटीमीटर भाग हा निळ्या रंगाने रंगविला तर त्या टाकीचा किती भाग लाल रंगाने रंगविला ते आपल्याला शोधायचे। तर आपण अगोदर यांची बेरीज करूया। 2/5 म्हणजे आपल्याला एकूण किती भाग आहेत हे कळून येईल। 2/5 आणि 1/3। तर या ठिकाणी आपल्याला पाया समान नाही, मग पाया समान करण्यासाठी लसावी काढावा लागतो। मग आपण यापूर्वी हे पाहिलेलं आहे की आपल्याला 5 आणि 3 चा लसावी काढायचा आहे। यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे। 5 ला अगोदर 3 ने भाग जातो का ते बघा, तर 3 ने भाग जात नाही। मग 5 ची दुप्पट 10 ला जात नाही। 5 ची 3 पट 15, 15 ला 3 ने भाग जातो। म्हणजे या ठिकाणी 5 आणि 3 यांचा लसावी किती येतो? 15 येतो। मग आता खाली 15 येणार, पण या 5 ला कितीने गुणलं म्हणजे 15 येतात? तर 5 ला 3 ने गुणल्यानंतर 15 येतात। म्हणजे 2 ला पण कितीने गुणावं लागेल? 3 ने। मग 2 गुणिले 3 म्हणजे किती? 6 अधिक। मग 3 ला जर 15 करायचं असेल तर याला 5 ने गुणावं लागेल। याचा अर्थ 1 ला पण 5 ने गुणा, म्हणजे 1 गुणिले 5 5 आणि खाली यांचा लसाव येतो 15। आता हे 6 अधिक 5 म्हणजे 11/15। आता एकूण भाग किती आहेत? 15 आहेत। त्यापैकी लाल हिरवा आणि लाल यांचा मिळून किती आहे? 11 आहे। ठीक आहे। याचा अर्थ काय होतो? हा जो हिरवा भाग आहे या ठिकाणी हिरवा किती आहे? 15 पैकी 6 आहे, 6। आणि लाल, तर या ठिकाणी लाल आहे 5। मग आपल्याला उरलेला भाग किती दिला बघा। आता 15 पैकी हे जे 11 भाग आहे, या 11 भागामध्ये हे हिरवा आणि लाल आहे। मग उरले किती? 4। 15 पैकी उरले 4, हे 4/15 हा उरलेला भाग आहे आणि तो किती आहे? 80 सेंटीमीटर। याचा अर्थ 4 भाग, मग 4 भाग म्हणजे 80, तर आपल्याला एक भाग यावरून काढता येईल। मग एक भाग म्हणजे 80 भागेला 4, मग 4 याला भाग जातो, भाग बसतो 20 चा। मग एक भाग जर 20 चा असेल तर आपल्याला आता कोणताही काढता येईल। आपल्याला जर लाल रंगाने काढायचा असेल तर लाल भाग किती आहेत? 5 आहेत। 5 गुणिले 20 बरोबर 100। आणि जर 6 चा काढायचा असेल तर 6 गुणिले 20 करा 120। मग आपल्याला काढायचं काय होतं? लाल रंगाचं काढायचं होतं। मग लाल रंग किती आहे? 5 गुणिले 20। मग आता हे कशामध्ये आलं? हे आलेलं आहे सेंटीमीटर मध्ये, कारण हे आहे 80 सेंटीमीटर। मग 100 सेंटीमीटर। आता पर्यायामध्ये 100 सेंटीमीटर आहे का? तर चुकून हे जर उत्तर केलं तरी चुकू शकते, कारण हे आहे मीटर मध्ये। मग 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर, म्हणजेच पर्याय बी या ठिकाणी बरोबर आहे। बघूया पुढील गणित। आता या ठिकाणी आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे। उत्तर पर्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे, उत्तर तर हेच येणार बघा। ठीक आहे। मग आपल्याला करायचं काय? तर यामध्ये एकूण दशांश किती? इथे आहे 3 घर सरकून दशांश आहे आणि इथे 1 घर सरकून दशांश आहे। म्हणजे टोटल किती झाले? 3 आणि 1 4। तर या ठिकाणी 4 घर डावीकडे सरका, 1 2 3 4, म्हणजे दशांश इथे येईल 1 आता ही संख्या कुठे भेटते का बघा। चौथ्या पर्यायामध्ये 0 आहे, चुकला। 0 हा पर्याय कटला। हा 120 आहे, चुकला। मग पर्याय ए या ठिकाणी बरोबर आहे। बघूया तिसरं गणित। आता आपल्याला इथे 4.2 असं करायचंय बघा। या ठिकाणी हा प्रश्न आहे। तर आपल्याला याला 4.2 करायचे, म्हणजे हा दशांश उजवीकडे इथे 4 आणि 2 च्या मध्ये आला पाहिजे। तर किती घर सरकावं लागेल आपल्याला? मग इथे 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे इथे 10 चा घातांक किती येणार? -7, कारण आपण 7 घर सरकलो। पर्याय क्रमांक डी।